वेलकम मित्रांनो. स्टडी स्क्वेअरच्या आजच्या भागात मी ऋषाली उंद्राव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज 28 जुलै आहे, परंतु ॲज पर माय कमिटमेंट मी 27 जुलैला तुम्हाला एका संपादकीयचं विश्लेषण टाकणार होती, पण काही तांत्रिक कारणांमुळे मला ते शक्य झालेलं नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस. बट ठीक आहे, कालचा पेपर जेव्हा वाचला होता त्यावेळेस मला रेरानंतर एक गोंधळ असा एक विषय होता लोकसत्तामधला, पान क्रमांक 6वरती रेरानंतर गोंधळ विचार या भागामध्ये तो आलेला होता. अतिशय विश्लेषणात्मक लिहिलेला आहे. आपल्याला रेऱ्याचा कायदा माहिती, आपण अभ्यास करतोच, परंतु कसं झालं आहे, 31 जुलैपासून आय थिंक ह्या प्रकल्पाची नोंदणीची अंतिम तारीख आहे आणि तो कायदा तेव्हापासून लागू होणार आहे. ठीक आहे, तर गोष्ट अशी आहे की त्याच्याशी रिलेटेड काही विश्लेषण आहे किंवा तो कायदा किती चुकीच्या पद्धतीने अवलंबित केला जातो आहे किंवा प्रत्येकाने आपापल्या मर्जीनुसार, म्हणजे राज्याने, राज्य प्राधिकरणाने त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केलेले आहे. तर आणि मूळ हा कायदा काय आहे हे त्यांनी लेखकांनी इथे सांगितलेलं आहे. उदय कर्वे यांचा हा लेख आहे. ओके, सो आपण आता सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रेरा काय आहे. ठीक आहे, तर इट इज अ रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट. ओके, रेरा म्हणजे जर का तुम्ही आता एखादं नवीन घर बिल्डिंगमध्ये घेत असाल तर त्या बिल्डराने रेरा, ज्याच्याने आपली मला जास्त तर माहिती नाही आहे ह्या कायद्याबद्दल, म्हणजे प्रॅक्टिकलिटीमध्ये, पण एवढं माहिती आहे की हल्लीच माझ्या एका मैत्रिणीने घर घेतलं होतं आणि तिच्या घराचं जे रजिस्ट्रेशन आहे ते थांबवलं होतं कारण रेरा सुरू आहे. तर रेरा म्हणजे नेमकं काय हे त्यावेळेस इनफॅक्ट मलाही लक्षात आलं नव्हतं, अर्थात अभ्यासानंतर ते कळलं होतं. तर हा जो आहे ॲक्ट तो आता 31 तारखेपासून अवलंब केला जाणार आहे. तर ह्याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊया. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये मी केवळ एकच हा आर्टिकल घेतलेला आहे, हे जे एकच आर्टिकल सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याचं कारण असं आहे की हा एक इम्पॉर्टंट आहे आणि ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला माझं विश्लेषण आवडतं आहे, नाही आवडत आहे, काही इम्प्रूव्हमेंट्स पाहिजे तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा आणि आपण आपलं काम हळूहळू अशा रीतीने वाढवत जाऊया. ठीक आहे, तर या कायद्याची अंमलबजावणी करण्याची आपल्या राज्यातील स्थिती काय आहे आणि त्यातूनही गोंधळ कसा निर्माण होऊ शकेल याचा एक थोडक्यात आढावा घेण्याचा लेखकांनी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर ॲक्च्युली रेरा हा केंद्र सरकाराचा आहे, पण महाराष्ट्रामध्ये महारेरा म्हणून आहे असं लेखकांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ह्याची मुख्य हेतू काय आहे रेरा ह्याचा. ठीक आहे, प्रकल्प बांधणाऱ्या विकासकांच्या धंद्यामध्ये शिस्त व पारदर्शकता आणावी हा या कायद्याचा एक मुख्य हेतू आहे. ठीक आहे, म्हणजे बिल्डर लोकांनी घरं बांधताना लोकांना फसवू नये. ठीक आहे, आणि लोकांना सुद्धा एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे आपलं घर जिथे उभं राहिलेलं किंवा आपली बिल्डिंग जिथे उभी राहिलेली आहे त्याची जमीन काय आहे, तिच्या सुविधा काय आहे, ती काय म्हणतात त्याला ॲग्रिकल्चर लँड तर नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेस माहिती नसतात. आणि पुणे मुंबई ठिकाणी, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी घर घेताना ह्या गोष्टी खूप चेक कराव्या लागतात, कारण की बऱ्याचशा ॲग्रिकल्चर लँड आता ह्या डेव्हलप झालेल्या आहेत. तर घर घेणाराही त्याची माहिती असावी असं एक ढोबळमानाने त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, लोकांनी ज्या प्रकल्पातील घरे दुकानं विकत घेण्याकरता पैसे दिले आहेत ते पैसे त्या बिल्डरांनी त्याच प्रकल्पासाठी वापरावेत अशी रचना या कायद्याला उभी करायची आहे. ठीक आहे, तर ह्या मूळ रचना काय आहे तर म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट मार्केट आपण एक ढोबळमानाने ऐकवत असू की ब्लॅकचं मार्केट वेगळं असतं, व्हाईटचं मार्केट वेगळं असतं आणि मुख्य जो पैसा येतो मग तो चुकीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी वापरला जातो. तर हा जो होणारा संभ्रम आहे ना, ही जी लोकांची होणारी फसवणूक आहे सामान्य लोकांची, ती थांबावी याच्यासाठीच रेरा हा ॲक्ट आलेला आहे. तर आपल्याला हेतू लक्षात आलेला आहे काय, तर शिस्त आणि पारदर्शकता यावी कशामध्ये, तर गृहप्रकल्पामध्ये किंवा गृहप्रकल्प बांधणाऱ्या विकासकांच्या धंद्यामध्ये शिस्त आणि पारदर्शकता यावी हा त्याचा उद्देश आहे. आणि ह्याची रचना लोकांनी ज्या प्रकारातील घरे दुकानं विकत घेण्याकरता पैसे दिले त्याच्यासाठी, म्हणजे त्याच्यातून जो पैसा उभा राहतो तो कुठच्याही चुकीच्या कामांसाठी वापरला जाऊ नये, ब्लॅक मनी त्याची जनरेट होऊ नये, हा एक त्याचा उद्देश असल्यामुळे हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. तर आता पुढे आपण लेखकांनी काय दिलेलं आहे की या कायद्यातल्या तरतुदी काय आहेत. ओके, तर सगळ्यात पहिली म्हणजे ह्याच्यामध्ये 6-7 दिलेले आहेत, अतिशय सुंदर आहेत, एक आपण करूया. बँक, तुम्ही म्हणाल मी इथे 4च लिहिलेले आहेत, बँकेच्या ज्या आहेत ना त्या 2-3 आहेत, त्या सविस्तर तुम्हाला समजावून सांगते. आणि नोंदणीच्या पण 2 गोष्टी, त्यामुळे मी सगळे मुद्दे एकत्र केले. तर नोंदणी ह्या भागामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की या कायद्याखालील प्रकल्प नोंदणी केल्याशिवाय बिल्डरांनी त्या प्रकल्पातील घरे किंवा गाळे या संबंधात जाहिराती करू नयेत आणि ती विकू नयेत.
ठीक आहे. आणि त्याच्यातली दुसरी अशी एक तरतूद आहे की जे प्रकल्प एव्हाना सुरू झालेले आहेत त्यांची नोंदणी बिल्डराने 31 जुलैपर्यंत करून घ्यायची. तर नोंदणीच्या दोन गोष्टी लक्षात आल्या की या प्रकल्पामध्ये सगळ्यात आधी तुम्ही जो प्रोजेक्ट सुरू करता त्या प्रोजेक्ट सुरू करण्याच्या आधी तुम्ही त्या रेरामध्ये हे करावं, काय नोंदणी करावी, रजिस्ट्रेशन आधी करायचं आणि मग कामाला सुरुवात करायची. आणि दुसरे ज्यांचं ऑलरेडी जे पाया उभारलेला आहे किंवा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे त्या बिल्डरांनी काय करायचं, 31 जुलैपर्यंत त्याची नोंदणी करून घ्यायची. ठीक आहे. तर आणि दुसरं त्यांनी दिलेलं की छोटे प्रकल्प की म्हणजे तर कायद्यातलं सांगते, ह्याच्यानंतर आपण पुढे बघूया एक्झॅक्टली छोटे प्रकल्प काय असतात. पण तरतूद काय आहे तर 500 स्क्वेअर मीटर कमी क्षेत्रफळावर किंवा 8च सदनिका असलेले प्रकल्प हे या कायद्यानुसार छोटे प्रकल्प ठरतात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा एक द्वंद्व आहे. काय आपण ते पुढे बघूया. कोण छोटे ह्याच्याबद्दल म्हणजे लेखकांनी त्यांचं मत मांडलं. गोंधळ कुठे होतं ते नंतर आहे. पण सध्या आपण तरतुदी बघतो. छोटे प्रकल्प काय तर 500 स्क्वेअर फीटपेक्षा कमी असलेलं आणि ज्या बिल्डिंगमध्ये फक्त 8च घर आहेत ते रेराच्या अंडर काही येणार नाहीत. म्हणजे आता मोठ्या बिल्डिंग जर का बिल्डरला रेराच्या अंतर्गत काम करायचं नसेल तर तो काय करेल तर तो 8 सदनिकांचाच हे करेल. पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे. ओके. त्याच्यानंतर जे प्रकल्प एव्हाना सुरू झाले त्याचे 31 जुलैपर्यंत करायचे ते आपण बघितले. त्याच्यानंतर बँकेचा रोल त्यांनी सांगितले की सदर अपार्टमेंट्सच्या विक्रीपोटी जे काही पैसे मिळतील त्यातील 70% रक्कम बिल्डराने एका वेगळ्या बँक खात्यात जमा करून तेच प्रकल्पासाठी वापरावेत. ठीक आहे. म्हणजे काय तर आता समजा घर घेताना घर आहे 20 लाखाचं तर 20 लाखाचे 70% अमाऊंट किती होते 14 लाख रुपये. अर्थात म्हणजे एकसाथ आपण भरत नसतो, आपण हळूहळू होतो. पण जे 14 लाख रुपये असतील तर ते 14 लाख रुपये हे एका वेगळ्या ह्याच्यामध्ये जमा करायचे. ठीक आहे. आणि 30% तो कॅश ठेवू शकतो. म्हणजे 30%चं ब्लॅक मार्केट होऊ शकतं का तर नाही. ते 30%ही त्याला दाखवायचे आहेत. म्हणजे सदर अपार्टमेंट्स विक्रीपोटी जे पैसे मिळतील त्याचे 70% रक्कम बिल्डरने एका वेगळ्या खात्यामध्ये जमा करून त्याच प्रकल्पासाठी वापरावेत आणि 30% पण त्याने बँकेतच ठेवायचे. म्हणजे जो काही व्यवहार होणार आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेस ब्लॅकचं तुम्ही कधी रजिस्ट्रेशन बघितलं आहे का किंवा त्याची आयडिया घेतली तर असं असतं की जो ओरिजिनल असतो व्हाईट मनी असते ना तेवढ्यावरच रजिस्ट्रेशन बनत असतं आणि ब्लॅकचा पैसा असतो तर रजिस्ट्रेशनच्या ह्याच्यामध्ये नसतं. म्हणजे आपल्या घराचं जे अग्रीमेंट असतं तुम्ही बघितलं असाल कधी किंवा घरी किंवा चर्चा करा. ही एक थोडीशी टेक्निकल माहिती ठेवा. पुढे जाऊन घर घेताना किंवा रजिस्ट्रेशन करताना ह्या सगळ्या अडचणी येऊ नये. ठीक आहे. पुढचा गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली की प्रत्येक प्रकल्पासाठी असे वेगळे बँक खाते करायचं आहे आणि तेही शेड्यूल बँकेतच उघडायचं आहे. ठीक आहे. त्या प्रकल्पाची प्रगती जशी जशी होत जाईल त्याप्रमाणे किती प्रकल्पाचे रकमेचं काम झालेलं आहे या संदर्भात त्या बिल्डरने सर्टिफिकेट्स मिळवायचे आहेत आणि ती एकाकडून नाही तर आर्किटेक्टकडून वेगळं, इंजिनिअरिंगकडून वेगळं आणि CA कडून वेगळं म्हणजे तिघांकडून सर्टिफिकेट्स आले पाहिजे की कुठच्या स्टेजला काम आलं. आता जर का एका बिल्डरला बँकेतून 50 लाख रुपये काढायचे तर 3 सर्टिफिकेट्स आणायचे. आर्किटेक्चरकडूनही आणायचं, इंजिनिअरकडून आणायचं आणि CA कडून पण आणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे की या सर्टिफिकेटनुसार ठरेल की त्या प्रकल्पासाठी म्हणूनच त्याला सदर बँक खात्यातून किती रक्कम खर्चासाठी काढता येईल. मग बिल्डरने त्या खात्यातील तेवढीच रक्कम त्या प्रकल्पावर खर्च करण्यासाठी वापरायची आहे. आता ह्याच्यातला गोंधळ जो मला नजरेत आला तो बघा की CA बिल्डरचा, आर्किटेक्चर बिल्डरचा, इंजिनियर बिल्डरचा, तर अर्थात ह्या तिघांचं जरी सर्टिफिकेट लागत असलं तरी शेवटी मालक सांगेल तोच ते काढेल ना. म्हणजे ही आपल्याला दिसलेली ह्याच्यात नाही आहे, जस्ट मला जाणवलं ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता पुढे काय त्यांनी दिलेलं आहे आपल्याला नकारात्मक बाजू दिलेली आहे कायद्याची. ती काय आहे तर पहिलं म्हणजे बँकांचा जो रोल आहे तो किती संदिग्ध दिलेला आहे बघा. म्हणजे कसं की विकासक, इस्टेट एजंट व अपार्टमेंट खरेदी करणारा ग्राहक याची कर्तव्य काय, जबाबदाऱ्या काय, अधिकार काय यांच्याबाबत निरनिराळ्या तरतुदी याच्यात दिलेल्या आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे ज्या शेड्यूल बँकांमध्ये बिल्डरांनी अशा प्रकल्पनिहाय खाती उघडायची आहेत त्या बँकांची कर्तव्य काय, त्यांच्या जबाबदाऱ्या काय, त्यांना काय कागदपत्रे तपासून बिल्डराला त्याच्याकडे बँक खात्यात जमा असलेल्या पैशाचा वापर करून द्यायचा आहे या संदर्भात कुठलीच तरतूद दिलेली नाही. ठीक आहे. आता त्यांनी असं नाही सांगितलं की बँक ते शासन थोडी देणार आहे किंवा कायद्यातून अशी तरतूद नाही आहे की तो आमचा इंजिनियर, आमचा आर्किटेक्चर असं काही नाही, सगळं त्याचंच आहे. ठीक आहे. आता बँकेला सुद्धा मॅनेज करता येतं, म्हणजे करतात अर्थात, म्हणजे हा मुद्दा नाही आहे इकडे, पण हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. ती बँकही तेवढीच असली पाहिजे. तर बँकावर अंकुश ठेवण्यासाठी काय आहे तर काही नाही आहे.
ठीक आहे. मग दुसरी गोष्ट काय, तर ह्या कायद्यातला एक कलम आहे रेरा, म्हणजे जो केंद्र सरकारचा जो काय आहे त्याच्यामध्ये 84 एक कलम आहे. त्याच्यानुसार त्यांनी काय म्हटले की हा कायदा केंद्र सरकारचा, रेरा कायद्याच्या कलम 84 याप्रमाणे राज्य सरकारांनी स्वतःच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियम बनवायचे आहेत. सदर कायद्याच्या कलम 20 अनुसार राज्य सरकारांनी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी रेरा या नावाने एक अधिकार संस्था स्थापन करायची. त्यानुसार आपल्याला राज्यात महारेरा, ओके, म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण स्थापन झाली आहे, म्हणजे त्याला महारेरा असं म्हणतात इन शॉर्ट. जसं आपलं MPSC आहे तसं हे महारेरा असं झालं. त्यानुसार आपल्या राज्यात महारेराची स्थापना झाली. कायद्याच्या कलम 85 नुसार या नियामकाला सदर कायद्याशी व त्याखालील नियमांशी सुसंगत अशी नियमावली बनवण्याचे अधिकार आहे. म्हणजे काय, केंद्र सरकारने कायदा केला तो त्याचा, पण आपल्या जो महारेरा बनणार आहे किंवा जे काही राज्य लेवल पातळीवर जे काही एक प्राधिकरण बनणार आहे त्यांना स्वतः तुम्ही तुमचे नियम बनवा. मग केंद्राने कशाला नियम बनवून दिले, जर का त्यांनाच त्यांचे नियम बनवायचे होते तर, बरोबर की नाही. तर केंद्राचा कायदा, राज्याचे नियम आणि राज्य प्राधिकरणाची नियमावली असं तिकोडी एक व्यवस्था निर्माण झालेली आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट कसं की राज्य प्राधिकरणाकडून जारी होणारी परिपत्रकाची भर अशा बहुपेडी रचनेमुळे अनेकदा गोंधळाची परिस्थिती उद्भवते. या कायद्याच्या मूळ हेतूतून भरकटत जायला होते असेही येथे झालेले. आणि हे खरंच आहे, रेराच्या कायद्यामुळे बरेच रजिस्ट्रेशनची कामं अडकलेली आहे. प्राधिकरण काही वेगळं सांगतं, राज्य सरकार काही वेगळं सांगतं आणि केंद्र सरकारही वेगळं सांगतं. ह्याच्यातली एक नकारात्मक बाजू झालेली. ठीक आहे मित्रांनो. तर पुढे काय दिलेलं आहे की छोटे प्रकल्प म्हणजे काय. ठीक आहे. तर 500 आपण बघाशीच बघितलं तर 540 किलोमीटरपेक्षा जो लहान आहे तो आणि त्याची 8 पेक्षा कमी घरं आहेत तसं, बरोबर आहे. पण छोटे प्रकल्प केंद्र सरकारचा कायदा म्हणतो ज्या जमिनीचा विकास करायचा आहे ती 540 किलोमीटरपेक्षा कमी असेल किंवा नियोजित प्रकल्पात एकूण 8हून अधिक जास्त घरे किंवा गाळे नसतील तर अशा प्रकल्पांची रेरा अंतर्गत नोंदणी करायची गरज नाही. परंतु महारेराने प्रसिद्ध केलेल्या पहिल्याच प्रश्नोत्तरामधील क्रमांक 4 मध्ये दिलेल्या केंद्राच्या कायद्याची फारकत बघा. मी सांगितलं ना, जसं प्राधिकरण म्हणजे त्यालाच कायदा जर का बनवायचं मग केंद्राच्या कायद्याचं महत्त्व कमी नाही का होणार. तर तसं म्हटलं पाहिजे. तर महारेराने काय त्याच्यात केलं की एखाद्या प्रकल्पातील नियोजित सदनिका 8 पेक्षा कमी असतील तरी जमीन 500 मीटरहून जास्त असेल तर प्रकल्पाची नोंदणी करावी लागेल. आणि 5व्या प्रश्नामध्ये त्यांनी असं म्हटलं की जमिनीचे क्षेत्रफळ 500 मीटरहून कमी पण अपार्टमेंट 8हून जास्त असतील तरीही प्रकल्प नोंदणी करावी लागेल असा गोंधळ झालेला आहे. म्हणजे लक्षात येतं का मला सांगायचं की केंद्राने सोप्पं ठेवलंय की 500 स्क्वेअर फीटपेक्षा कमी आहे तर नोंदणी करू नका, किंवा एका बिल्डिंगमध्ये जर का 8 पेक्षा कमी घर आहे तर त्याचीही तुम्ही नोंदणी करू नका. परंतु मग महारेराने त्याच्यामध्ये काय केलं, 500 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त असेल ना तर नोंदणी करा आणि 8 पेक्षा पण जास्त असेल ना तरी पण नोंदणी करा. म्हणजे इन शॉर्ट महारेराला असं हवं आहे की प्रत्येक एक बिल्डिंग जी उभी राहते त्याच्यामध्ये नोंदणी करणं गरजेचं आहे. अर्थात या अजून लागू झालेल्या तरतुदी नाहीत, म्हणजे लागू झालेल्या गोष्टी नाही. कायदा ज्यावेळेस एक्झॅक्ट लागू होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये बरेचसे स्थित्यंतर घडणार आहे. जसं जसं आपल्याला न्यूजपेपरमध्ये किंवा वाचनात येईल आपण त्याच्याबद्दल अपडेट करत जाऊया. ठीक आहे. आता हे एक संभाव्य त्याचं कारण काय असेल की असं वाद का होत आहे, तर मूळ कायद्यात असलेला अँड आणि तसेच ह्या शब्दाऐवजी जणू तिथे और किंवा असा शब्द आहे असे प्राधिकरणाने गृहीत धरले. म्हणजे बघितलं का, ही भाषेची मिस्टेक आहे. म्हणजे केंद्र सरकारला अपेक्षित असलेली भाषा काय आहे आणि प्राधिकरणाने घेतलेली भाषा काय आहे. म्हणजे हा नॉर्मली जो गोंधळ होतो हा प्रत्येक कायद्याच्या बाबतीत होत असतो, पण जो डिरेक्टली सेंट्रलकडून लागू होतो त्यांना प्रॉब्लेम येत नाही. पण कसं झालंय ते इथे डिव्होल्युशन ऑफ पॉवर झालेली आहे, बरोबर ना, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालेलं आहे, विकेंद्रीकरण झालेलं आहे टोटली. त्याच्यामुळे थोडासा गोंधळ उडेल, पण अपेक्षा आहे की ते अतिशय ह्याच्यात हे करतील. आणि त्याच्यानंतर काय एक त्यांनी दिलं की आर्थिक व्यवहारावर बोथट अंकुश झालेले अंकुश जो आहे तो बोथट झालेला आहे. तर कशामुळे, तर राज्य सरकार बिल्डरला काय सांगतं, तर पैसे काढण्यापूर्वी सर्टिफिकेट्स बँकेत द्या. ठीक आहे. म्हणजे काय, हे महारेराचं परिपत्रक सांगते. नको अशी तफावत आहे. म्हणजे काय, महारेरा म्हणतात नको, तर राज्य सरकारने सांगितलं की नाही तुम्ही सर्टिफिकेट जमा करा, तर महारेरा म्हणतो की नको. ठीक आहे. त्याच्यानंतर की बिल्डरने CA कडून मिळवलेले सर्टिफिकेट्स बँकेत देणे व मग सदनिका धारकाकडून मिळालेले पैसे संबंधित खात्यातून काढणे अपेक्षित आहे. पण महारेराचं जे परिपत्रक आहे ते असं सांगते की बिल्डरने CA, आर्किटेक्ट व इंजिनियर या त्रिकुटाकडून मिळवलेली प्रमाणपत्रे बँकेत सादर करायची गरजच नाही. ती सादर न करताच तो सदनिका ग्राहकाकडून आलेले व विनिर्दिष्ट खात्यात भरलेले पैसे काढू शकेल. त्याने म्हणे
आता फक्त एक सेल्फ डिक्लेरेशन बँकेस द्यायचे की त्याने सर्टिफिकेट्स ठेवलेली आहेत व हे स्वयंघोषणापत्र सुद्धा प्रत्येक वेळी पैसे काढताना न देता तिमाहीतून एकदाच फक्त द्यायचं आणि या परिपत्रकामुळे बिल्डरांचा जाच कमी होईल. पण रेरा कायद्याला जो अंकुश बिल्डरने बँकेतून काढावयाच्या प्रत्येक रकमेवर किंवा उचलीवर ठेवायचा आहे तो आता बहुतट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय झालेलं आहे की केंद्र सरकार म्हणते की तुम्ही प्रत्येक एका ट्रान्झॅक्शनवर लक्षात ठेवा, हा पैसे कशासाठी काढतोय, काय काढतोय, म्हणजे नेमका पैसे काढतोय बिल्डिंगच्या कामासाठी तर तो बिल्डिंगच्याच कामासाठी जाऊ द्या. ठीक आहे, पण जर का तो दुसऱ्या कामासाठी जात असेल तर गरज नाही. पण महारेराने त्याच्यातून पण पळवाट काढली. काय काढलंय तर गरज नाहीये 3 महिन्यातून एकदा सर्टिफिकेटसाठी ते पण सेल्फ डिक्लेरेशन द्या. काही गरज नाही आपल्याला की इंजिनियर कडे जा, CA कडे जा, आर्किटेक्चरकडे जा. हे एक आहे, पण त्याच्यामुळे जो कायद्याची मूळ जो हेतू आहे, त्यांना जे ट्रान्सपरन्सी अपेक्षित आहे, जी पारदर्शकता अपेक्षित आहे ती ह्याच्यात काही मिळणार नाही. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे असं का करायचं नाही, महारेराने त्याचं जे कारण दिले ते अतिशय तकलादू असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की सदर बँक खात्याचे वार्षिक ऑडिट वर्षअखेर नंतर करायचं असल्याने ती सर्टिफिकेट्स बँकेकडेच नव्हे तर बिल्डरकडेच राहणे आवश्यक आहे. जणू म्हणजे त्यांचं म्हणणं की जसं सर्टिफिकेटचे आपल्याला डुप्लिकेट कॉपीज मिळणं शक्य नाही, बरोबर. त्यामुळे ही एक इथे छोटीशी गडबड झाली. छोटीने ॲक्च्युली तो मूळ जो हेतू आहे केंद्र सरकारचा त्यालाच धक्का दिलेला आहे. आता ह्याच्या पुढे त्यांनी काय दिलेलं आहे की सर्टिफिकेट्स आणि CAचा रोल वाढवला. तर कसा तर त्याच्या पुढे एक असं सांगण्यात आलं आहे की तुमचा CA नको आम्हाला, तुमचा CA जो सर्टिफिकेट देईल नाही तर त्या प्रकल्पामध्ये काम न करणारा जो दुसरा CA आहे किंवा बिल्डरचा दुसरा जो CA आहे तर त्याने त्या प्रकल्पाचं सर्टिफिकेट द्यायचं. कळलं का, म्हणजे CA 2-2 आता बिल्डरला 2-2 CAला मेंटेन करावं लागेल. ओके, जो ओरिजिनल ऑडिट करणारा आणि दुसरा एक सर्टिफिकेट देणार, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. आणि त्याच्याने काय होणार, फक्त सर्टिफिकेट आणि कागदपत्रांची संख्या वाढेल, परंतु त्याच्याने एक्झॅक्टली जी पारदर्शकता आहे ती येणार का तर नाही येणार. कसं आहे, जर का कायदा हे करायचा तर कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पण आहे ना कायद्याचाच माणूस पाहिजे किंवा शासनाचा माणूस पाहिजे. तुम्हालाच सगळं करायचं आहे आणि एवढे जर का उच्च कोटीची प्रामाणिकता जर का तुम्ही अपेक्षित करताय तर मग आपल्याला कायदाच करण्याची गरज नव्हती, नाही का. अर्थात हा मुद्दा नाही, हे माझं एक मत होतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ह्याच्यावर वाद नसावेत अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, आता म्हणजे ओव्हरऑल ह्या लेखानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का की केंद्राचाही जरी कायदा केला आहे तरी राज्याचा गोंधळ आहे, राज्य प्राधिकरणाचाही त्याच्यामध्ये काय, म्हणजे त्या तिघांच्या ओव्हरऑल नियमावलीमध्ये काय झालं की एक तफावत निर्माण झालेली आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी शाब्दिक गोंधळ आहे. कायद्याने केंद्राने कायद्यामध्ये काही शब्द टाकलेले आहेत तर त्याचा एक्झॅक्ट अर्थ प्राधिकरणाने आपल्या मनानुसार लावला, राज्याने आपल्या मनानुसार लावला. पण त्याच्यामुळे काय होईल, अंमलबजावणी कठीण होईल आणि ह्याच्यामध्ये हाल फक्त सामान्य जनतेचे होतील. परंतु पुढे जर का चांगले काम हवं असेल तर ॲज अ गुड सिटिझन तर आपल्याला ह्या गोष्टींना सामोरं जाणं आणि तेवढ्या प्रॉपर वेने त्याच्यावर थिंकिंग करणं, ते विश्लेषण लक्षात ठेवणं आणि आपली फसवणूक होत नाही आहे तर त्यामुळे कायद्याच्या सोबत चालणं हे आपल्या प्रत्येक सामान्य नागरिकाचं कर्तव्य आहे. ठीक आहे, तर असा हा एक लेख होता, अतिशय सुंदर होता, आपल्याला नक्कीच हेल्पफुल होईल. MPSC वाले, UPSC वाले प्रत्येकाने हे जास्तीत जास्त असं विश्लेषण करा. त्याच्यातले मी जे काही थोडेफार मुद्दे सांगितलेत, आज आपला पहिलाच दिवस आहे, हळूहळू अजून बऱ्याच इम्प्रूव्हमेंट होणार आहेत. आपलं एक ट्युनिंग पण खूप छान होईल मित्रांनो, त्यामुळे त्यावेळेस कदाचित जास्त प्रोडक्टिव्हिटी असेल. तर आता आजचा म्हणजे कालचा हा जो इश्यू आहे तो मी इथंच थांबवते. तुम्हाला हा कसा वाटला त्याचं कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच रिप्लाय करा आणि मी अजून त्याच्यामध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट करू हेही सुद्धा सांगा. ठीक आहे, तुर्तास मी आता जाते आणि आजच्या पेपरचं काय इम्पॉर्टंट आहे ते वाचण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला देण्याचाही प्रयत्न करते. ठीक आहे, तोपर्यंत रिव्हिजन अभ्यास आपलं हे सूत्र विसरू नका. काल UPSCचा रिझल्ट लागलेला आहे. ज्यांचा रिझल्ट आला आहे त्यांना मनापासून अभिनंदन आणि ज्यांचा रिझल्ट नाही आलेला आहे त्यांनी कुठच्याही परिस्थितीमध्ये हार न मानता अभ्यास परत सुरू करायचा आहे, कारण की अभ्यास आणि रिव्हिजन ह्याला पर्याय नाही आहे. ठीक आहे, आणि पळवाट करू नका, पाठ दाखवून पळू नका आहे ते ह्याच्यातच करा प्रत्येक परीक्षेचा आणि करंटली अपडेट राहा. ठीक आहे, कारण की दुःख करत बसल्यात काही पॉईंट नसतं, वाईट प्रत्येकाला वाटतंय, पण त्याच्या दुःखाचे पाडे जर का वाचत बसलो तर आपण मागे जाऊ. आज नाही, पुढची प्री 3 जूनची आहे UPSCची, तो तारीख लक्षात ठेवा आणि त्याच्यावर काम करायला चालू करा. ठीक आहे मित्रांनो, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.